नाशिकच्या ग्रामीण भागात मनमाडसह नांदगाव, चांदवड, देवळा तालुक्यात रात्री विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे शेतातील उभे मका पीक भुईसपाट झाले असून लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचं नुकसान झालंय। शासनानं नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करावा व विमा कंपनीने शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असून चालू वर्षी वेळेवर आलेला पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरून पिके जोमदार दिसत होती, यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण होतं। मात्र रात्री वादळी वारा व विजेचा कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतात उभे असलेले मक्याचे पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले। पावसामुळे नवीन लागवड केलेल्या लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी कांद्याचे बियाणे शेतात टाकले, परंतु सततच्या पावसामुळे हे बियाणे खराब होऊ लागल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत। शेतकरी दर्जेदार बियाणांसाठी शोधाशोध करीत आहेत। रात्री जो पाऊस झालाय तो ढगफुटीसारखा पाऊस झालाय आणि पिकाचं कांद्याचं बियाणं घेऊन रोप विकत घेऊन 15,000 रुपये पायलीचं रोप आहे आणि ते पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण वाहून गेलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरी एकदम चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। मकाचं पण अचानक फार नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकारने त्याची काळजी घेऊन शेतकऱ्याला काहीतरी त्याची मदत व्हावी याकरता मी सरकारकडे अपेक्षा करतो।